ड्रग्स तस्कर ललित पाटीलच्या प्रकरणानंतर तरी आता शहाणपण सुचलंय अशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळतंय। ससून रुग्णालयातील कैद्यांच्या अतिरिक्त मुक्कामाला अखेर चाप बसलाय। ससूनमधील कैद्यांच्या वॉर्डसाठी आता नवी नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे। ललित पाटीलचं ड्रग्स प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलं आणि त्यानंतर तरी आता अखेर शहाणपण सुचल्याचं चित्र पाहायला मिळतंय। ससूनमधल्या कैद्यांसंदर्भातली जी नियमावली आहे ती आता बदलण्यात आलाय। कैद्यांच्या वॉर्डमधली ही नवीन नियमावली आता जारी करण्यात आली आहे। आणखी अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत भाग्यश्री जाधव यांच्याकडून। भाग्यश्री, नेमकी काय ही नियमावली असेल जी कैद्यांच्या वॉर्डसाठी म्हणून बदलली गेली आहे ललित पाटील प्रकरणानंतर? रिद्धी, अगदी तू म्हटली तसंच ससून रुग्णालयाला आता शहाणपण सुचलंय असं म्हणावं लागेल। कारण ललित पाटील प्रकरणानंतर ना आता ससून रुग्णालयाचे डीन देखील बदलण्यात आले आणि या डीननी नवीन नियमावली आणली आहे। या नियमावलीमध्ये एक समिती नेमण्यात येणार आहे। या समितीमध्ये 7 सदस्य असणार आहेत आणि हे सदस्य जो 16 नंबरचा वॉर्ड आहे, जो कैद्यांचा वॉर्ड आहे, त्या कैद्यांच्या वॉर्डवर लक्ष ठेवून असणार आहे। कैद्यांवर कोणते उपचार सुरू आहेत यावर देखील रोजचे लक्ष ठेवून असणार आहे आणि ही समिती महिन्याला या कैद्यांचा पूर्ण आढावा घेणार आहे। कारण कैद्यांचा अतिरिक्त मुक्काम ससून रुग्णालयामध्ये वाढू नये यासाठी ही नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे। जी भाग्यश्री, एकंदरीत ललित पाटील प्रकरण झाल्यानंतर तरी आता ह्या सगळ्या नियमावलीची कशा पद्धतीने अंमलबजावणी होते हे बघणं सुद्धा तितकं